तर आजकाल कोलकात्यातलं वातावरण मिनटा-मिनटाला चेंज होतं आणि अभिच्या पप्पांची सकाळ-सकाळ मटण खायची इच्छा झाली होती. मग त्यांना सकाळीच मटण बनवून दिलं. त्याच्यात अभिरला पण जेवायला दिलं आणि अभि जेवण करतोय तोपर्यंत म्हटलं घरातली सर्व कामं आवरून घ्यावीत, कारण मला थोडंसं बाहेर जायचं होतं. नंतर अभिरचं आवरलं, माझं पण आवरलं आणि ह्या पर्सची लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि अभिरला म्हणलं तुझे फोटो काढते, तर तो असा नौटंकी करत होता. नंतर ह्या शाळेतल्या मुली बघून शाळेतले दिवस आठवले आणि रात्री कोलकात्यातलं वातावरण असं होतं आणि सकाळी असं काहीसं होतं. आणि ज्या कामासाठी गेले होते ते काम पण पूर्ण झालं आणि ती आंटी म्हणाल्या की मी तुझे रील्स बघते. तर ते ऐकून मला खूप जास्त आनंद झाला. आणि अभिरला जायचं होतं बेकरीमध्ये, तर त्याला काय काय घ्यायचं होतं ते त्याने घेतलं आणि असं त्याचं रुसाई फुगायचं चालूच असतं. आता मला रोप घ्यायचं होतं एक फुलाचं, पण ते अवेलेबलच नव्हतं. मग नंतर घरी आलो आणि घरी येऊन अभिरला पहिल्यांदा पेस्ट्री खायला दिली. नंतर कपडे वाळत घातली, कारण मी सकाळी जाताना कपडे धुवून गेली होती. आता मी कपडे वाळत घातले आणि पावसाचं वातावरण झालं. नंतर भात करायला ठेवला, कारण सकाळी चपात्या बनवल्या होत्या. नंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि जेवायला घेतलं. जेवायला 3:30 वाजले आणि मी पहिलाच घास खाल्ला होता तोपर्यंत अभिरने त्याचा पाय अडकवून घेतला. आता त्याचं असंच चालू असतं. नंतर भात पण झाला होता, चपाती स्किप केली आणि भात खाल्ला. आणि मी आज माझा ब्लॉग इथेच संपवते, कारण मला संध्याकाळी पण बाहेर जायचं आहे, थोडासा आराम करणार आहे. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.